bother explaining myself. Because I don't want to hear it. Just get your shit. Sewerage. Bother explaining myself. Because I don't want to hear it. Just get your shit. Sewerage. आता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे। त्याच्यावरती जे आपण ट्विटर आणले ना हाच व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्विटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हाच व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता। आणि आपण हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तिथून जाऊन तुम्ही यूज करू शकता। हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आहे ती खाली मिळून जाईल। तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट इथे ओपन करायचं आहे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तो तुमचा जो पण फोटो आहे तो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून दोन बटन एकदा हा जो फोटो आहे तो इथून परफेक्ट बसवायचा आहे। इथून हा फोटो परफेक्ट बसल्यानंतर इथून ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आणि फोटोच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आणि आपण जो बीट मावडी दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं आहे। तर थोडं स्क्रोल करून येथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढी ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढी ह्या ज्या फोटोची लेंथ आहे ती न्यायची। नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली पहिल्यांदा जुटायचं जेथून ह्या बीट चेंज होत आहेत ह्या व्हिडिओमध्ये दिले आहे तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा आहे। इथून आपली बीट अशा चेंज होते तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करू इथं स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची ते बीट आपली चेंज होते इथून स्प्लिट करूया। अशा वेळा इथून बीट जेथून आपले बीट चेंज होतील तिथून असा हा जो व्हिडिओ आहे तिथून स्प्लिट करा, म्हणजे सॉरी फोटो आहे तो इथून स्प्लिट करायचा आहे। इथे एक बीट चेंज होते इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शॉर्टच्या बीट मापर्यंत तुम्हाला इथे कट करत न्यायचा। कट केल्यानंतर इथे आपल्या आता काय करायचं, इथून बॅक करायचं ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून थोडं स्क्रोल करायचं। इथे तुम्हाला येणार रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आणि मी जे PNG दिले इमोजी PNG इथून ॲड करायचं सिम्पली। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो दुसरा फोटो आहे ना ते द्यायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं। अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर थोडं इथे स्क्रोल करायचं। इथे ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आणि मिररचं ऑप्शन त्यावरती एकदा टॅप करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे आपला म्हणजे वेगळा होऊन जाईल थोडा। त्याच्यानंतर इथून बॅक करायचं। आता तुम्हाला इथे ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस करायचं आहे। फिल्टरवरती क्लिक करायचं आहे आता। त्याच्यानंतर रेट्रोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला गोल्ड 200 हा जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा। ह्याची जी लेंथ असेल 100 नेशन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हा जो आपण आत्ता इफेक्ट दिला ना तो तुम्हाला काय करायचं, त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला असं करत करत शेवटच्या फोटोपर्यंत तो जो इफेक्ट आहे तिथून ॲड करायचा। म्हणजे फिल्टर आणि हा जो ट्रान्सफॉर्म मधला मिररचा इफेक्ट आहे तो तसं करत करत शेवटपर्यंत इथून ॲड करायचं। मी पण इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण लगेच हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करून घ्या। आणि फोटोसुद्धा बीटनुसार इथून ॲड करून घ्या लगेच। येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहे त्या बीटनुसार इथून ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो पहिला फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली 3 नंबरला तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं। इथे इनमध्ये थांबायचं। यामध्ये तुम्हाला फेड इनचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। ह्याची जी खालची लेंथ असेल ना संपूर्ण याच्या सिम्पली त्याच्या पुढचा जो फोटो आहे इथे यायचा। अशा प्रकारे त्याच्या पुढच्या फोटो बसवल्यानंतर कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला स्लिप अँड स्लाइड 2चा जो फेट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला डिस्टोरायचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला बाउन्स 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला डिस्टोरायचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला डिस्टोरायचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते द्यायचं आहे। या फोटोला आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला ना स्लाइड अँड वेव्ह हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते द्यायचं आहे। आणि ते इनमधला आपल्याला ना स्विंग बॉटमचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते द्यायचं आहे। इथे आल्यानंतर कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला ना स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे।
पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला आहे ना स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला डिस्टोराइडचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। आणि हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून ह्याची जी राईट साईडची लेंथ आहे 0.5 ठेवून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर इथून आत्ता जे इफेक्ट सांगितले ते सर्व इथून ह्या फोटोला इथून ॲड होऊन जातील। ह्या फोटोला हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली पहिले इंजूट यायचं आहे। येथे तुम्हाला पहिले इंजूट आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये तुम्हाला ना डायमंड झूमचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं। आपल्या स्पीड आहे ते आपल्या सिम्पली 10 येथे ठेवायचं अशा प्रकारे। ओके, इथून 10 ठेवूया आपण। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपला दुसरा, तिसरा आणि चौथा जो फोटो आहे त्या तिन्ही फोटो आहेत आपल्याला त्या तिन्ही फोटोला एक इफेक्ट ॲड करायचा आहे। तर जेव्हा आपण दुसरा फोटो स्प्लिट केला ते त्याच्या अशा प्रकारे हे त्याच्यानंतर बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला ग्लोइंग स्लाइसमध्ये यायचं। पहिलाच इफेक्ट तुम्हाला ओराचा मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे दुसरा, तिसरा आणि चौथ्या फोटोला इथून ठेवायची। त्याच्यानंतर ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ती, त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 5वा फोटो आहे त्या फोटोपाशी यायचे ज्यातून आपण स्प्लिट केला ते त्याच्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेयर मिरर हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 5वा फोटो इथून तेवढेच ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आहे। वर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या आता काय करायचं आहे, हाच इफेक्ट त्यावरती क्लिक करायचं। डुप्लिकेट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून थोडं पुश करून आपल्याला आहे ना हा जो 8 सेकंदाची तिथला फोटो आहे त्या फोटोला ही जी लेंथ आहे तिथून ॲडजस्ट करायची अशा प्रकारे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली 10 सेकंदाचे तिथले जे हे आपले 3 फोटो आहेत तिथले त्या 3 फोटोंना आता एक इफेक्ट ॲड करायचा आहे। तर सिम्पली जेथून आपण हा फोटो आहे 10 सेकंदाच्या पाठीमागचा तिथे यायचं आहे। पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला ग्लोइंग स्लाइसमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल नावाचा जो इफेक्ट आहे तुम्ही जाय सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे 10 सेकंदाच्या मागचा फोटो, त्याच्या पुढचा फोटो आणि त्याच्या पुढच्या फोटो, ह्या तिन्ही फोटोला ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ते ठेवायची। ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 12 सेकंदाची तिथला फोटो आहे ना त्या फोटोला सुद्धा आपले हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा, डुप्लिकेट लेअर करून अशा प्रकारे आणून ठेवायचा। इथे ॲडजस्ट करू शकतो इथून अशा प्रकारे। इथून अशा ॲडजस्ट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो आपला शेवटून तिसरा फोटो आहे त्याचे जेथून आपण स्प्लिट केला ते त्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला ग्लोइंग स्लाइसमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल या शेवटच्या 3 फोटोला ठेवायची। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करूया, तो तुमचा व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल।